संजू बोल नाही तसं नाही, मेसेज पण चुकीचा नको जायला, मुद्दा खोडणं महत्वाचं आहे. आणि 2 लेडीज पण आहेत सर, पिपळांना तुमच्या गावामध्ये आरतीसाठी बोलवलं होतं, त्यावेळेला तुमच्या काही ग्रामस्थांनी त्यांना गावातून हाकलून लावलं किंवा दमदाटी करून शिवीगाळ केली, असा पिपळांचा आरोप तुमच्यावर आहे. काय एकंदरीत ग्रामस्थांची मागणी आहे आता, किंवा काय त्यांच्याबद्दल वेद? पहिलं मी त्यांचा जो आरोप केला तो एकदम चुकीचा आरोप आहे, त्याचा मी निषेध करतो. आमच्या गावामध्ये असं कुठलाही काही प्रकार घडला नाही. पिपाडा साहेब आरतीसाठी आले, दर्शनासाठी आले, त्यात आमचा कुठलाही विरोध नाही. पण त्यांनी राज्याचे महसूल मंत्री मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविषयी अप्रचार वाक्य जनतेमध्ये पसरत होते. आम्ही त्यांना विनंती केली, साहेब तुम्ही आरतीसाठी आल्या, तुम्ही फक्त आरतीसाठीच बोला, हे व्यासपीठ ते नाही. तर त्यांनी आम्हाला अरेरावेची भाषा केली. त्यावर आमच्या ग्रामस्थांनी त्यांना समजून सांगितलं. त्यांनी आरोप केला की या कार्यकर्त्यांची धक्काबुक्की केली किंवा शिवीगाळ केली, हे सर्व काही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील हे घडवून आणत आहे. असं आम्हाला कुठलाही कोणी आदेश दिलेला नाही. आम्ही आमच्या मंदिर परिसरामध्ये रोजच्या प्रमाणे सर्व दर्शनासाठी येत राहतो. ते पण आले, त्यांनी आरतीचं व्यासपीठ आणि मंदिराचं व्यासपीठ सोडून दुसरीकडे गेले व जनतेमध्ये ते दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होते. आमच्या गावची परंपरा अशी आहे की आम्ही कुठल्याही राजकीय नेत्याचे स्वागतच करतो. आम्ही कुठल्याही राजकीय नेत्याला आतापर्यंत दमदाटी धक्काबुक्की अजिबात केलेली नाही. याआधी ते या महिन्यामध्ये 4था चक्कर आहे. मग आम्हाला जर तसं करायचं असलं तर पहिल्याच वेळेस आम्ही त्यांना केलं असतं. सप्ताह काळामध्ये ते आले, त्यानंतर 1-2 वेळेस आमच्या इकडे येऊन गेले. पण गेले अनेक वर्ष आमच्या गावावर माननीय खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्यापासून आमच्या गावावर विखे कुटुंबाचं खूप प्रेम आहे. त्यांनी आमच्या सर्वसामान्य जनतेसाठी खूप कामं केलेली आहे. पिपाडा साहेब मागच्या वेळेस आरतीला आले नाही, यावेळेस ते आरतीला आले. आमचं 500-600 वर्षापूर्वीचं मारुती रायाचं मंदिर आहे. तुम्ही आमच्या इकडे कॅमेरे तुम्ही बघा की ह्या वेळेसच त्यांना का मारुती रायाचं दर्शन घडलं. त्यांचं आणि आमचं अंतर 10 किलोमीटरचं आहे. तर आमच्याच मारुतीला यायचं त्यांना का असं वाटलं की आपण इथे मारुती रायाचे भक्त आहे, या दर्शनाला जावा. अनेक गावामध्ये मारुती रायाचे मंदिर आहे, पण ते जाणून बुजून आमच्या गावात येऊन आमच्या नेत्याची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात. तो आम्ही कदापि होऊन देणार नाही. राजेंद्र पिपळे यांनी आपल्या विरोधात आणि आणखी 2 अज्ञात तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. काय आपण याबाबत? त्यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने आमच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. उलट त्यांच्यापासूनच आमच्या जीविताला धोका आहे, आमच्या कुटुंबाला धोका आहे. त्यांनी जाता जाता वाक्यही बोलून दिले की माझे कुठपर्यंत हात आहे, मी तुम्हाला काय करू शकतो हे मी तुम्हाला दाखवून देईन, हे पण ते बोलले. आपण त्यांच्या विरोधात काही आम्ही त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला, NC दाखल केली त्यांच्या विरोधात शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये. त्या दिवशी नेमकं काय घडलं? तुम्ही तिथं होते, नेमकं त्या ठिकाणी घडलं का? त्या दिवशी ते आरतीसाठी आले, पण आरती ज्या ठिकाणी गणपती बसवेला होता त्या ठिकाणी ते नव्हते. त्याच्या विरोधात साईडनी ते आले आणि त्याच्या विरोधात साईडनं आल्यानंतर ते आमच्या जनतेमध्ये आले. ते विखे पाटलांनी असं केलं, विखेंनी तसं केलं, तालुका वेटीस धरला. मी म्हणलो साहेब हे चुकीचं नका बोलू, तुम्ही आरतीसाठी आले, आरतीसाठीच बोला. यावर ते आमच्यावर भडकले व आम्हाला ते अरेरावीची भाषा करायला लागली. आम्ही त्यांच्यावर कुठलाही धक्काबुक्कीचा प्रयत्न केला नाही. आमच्या मारुती मंदिरात CC कॅमेरे तुम्ही ते कधीही चेक करू शकता. त्याच्यामध्ये आम्ही कधी त्यांना धक्काबुक्की, उलट त्यांचं आणि आमचं अंतर भरपूर होतं. आमची शाब्दिक बाचाची झालेली आहे. परंतु त्यांनी म्हटलंय की शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली, तुम्ही कसं खंडन करा? ह्यो त्यांचा राजकीय स्टंट आहे, त्याला आम्ही काय करू शकतो? काही ग्रामस्थांच्या माध्यमातून सभा मंडपाची किंवा लोकप्रतिनिधी आहात म्हणून काही मागण्या करण्यात आल्या होत्या गावासाठी, त्या खऱ्या आहेत का? नेमका त्या मागण्या का केल्या? आमच्या गावामध्ये सभा मंडपाचं काम चालू आहे. आम्ही गावामध्ये कोणताही व्यक्ती आला तर तो आम्हाला काही ना काही देऊन जातो. त्या उद्देशाने ते पहिल्या पंचवार्षिकला उभे होते आमदारकीला आणि एक तालुक्याचे नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे मागणी केली. त्याचा त्यांना खूप राग आला. त्या रागापोटी त्यांनी आमच्यावर गुन्हा दाखल केला. एक मिनिट थांबा. विखे परिवार हे आमचं दैवत आहे आणि आमच्या दैवताविषयी जर कोणी काही बोललं
तर आम्ही व आमची रुई ग्रामस्थ कधीही ते सहन करू शकणार नाही. कारण त्यांनी आमच्या गावासाठी भरपूर केलेलं आहे. ते आम्हाला दैवताप्रमाणेच आहे आणि आमचा दैवताचा अपमान जर कोणी करत असेल तर यापुढे आम्ही कदापि ते सहन करणार नाही. त्याला त्याच्याच वाक्यात आम्ही उत्तर देऊ. गावातील ज्येष्ठ नेते आहात आणि गेल्या अनेक वर्षांपासून विखे परिवाराचा आणि या गावाचा संबंध आहे. काल परवा जी घटना घडली त्यावेळेस गावात धक्काबुक्की झाल्याचं, जीवे मारण्याची धमकी दिल्याचं आणि विखे पाटील परिवार हे गुंड असल्याचं, त्यांच्या गुंडामार्फत हल्ले करत असल्याचं त्यांनी आरोप केला पिपाडांनी. काय या घटनेविषयी आपण म्हणाल? सर्वप्रथम मी इथे सांगू शकतो की मी सुमारे 50 वर्षापासून समाजकार्यात आणि राजकारणात आहे. पहिल्यापासून आम्ही विखे परिवारांचे, ज्याला आपण म्हणतो प्रेम करणारे आहे. ह्या पुरोगामी हे गाव आहे. या गावामध्ये सुमारे 50 वर्षापासून म्हणजे खासदार बाळासाहेब विखे पाटील असो तर आतापर्यंत माजी खासदार सुजयदादा असो, यांनी या गावावर मोठं प्रेम केलेलं आहे. योजना मोठ्या प्रकारात त्यांनी या ठिकाणी आणलेल्या आहेत. दिनांक 14 तारखेला जी काही घटना घडलेली आहे ती माझ्या कानावर त्या दिवशीच आली. परंतु मी या ठिकाणी निक्षून सांगू इच्छितो की आमच्या गावामध्ये आत्तापर्यंत तरी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता इथे आला असेल, नेता आला असेल तर अशा प्रकारे शिवीगाळ किंबहुना गुंडगिरीची भाषा आमच्या कुठल्याही ग्रामस्थांनी अद्यापर्यंत तरी केलेली नाही. आणि मला असं वाटतं की जे माऊली तुरकने जे बोलले की ते त्यामध्ये सत्य आहे, 100% सत्य आहे की त्यांनी शिवीगाळ केलीच नाही. शिवीगाळ केली असेल तर ते तुमच्या कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाले असते, आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं असतं. कारण गावामध्ये काही सर्वच एकच विचाराचे असतात असं काही नाही. परंतु 100% मी सांगतो की हे साफ खोटं आहे. मी त्याचा सर्वप्रथम निषेध करतो की ही बाब खोटी आहे. तालुक्याच्या निर्मितीपासून तर आज तुम्ही जर बघितलं तर गावाचे रस्ते जे आहेत तर ते रस्ते सुद्धा साहेबांनी निधीच्या व्यतिरिक्त त्यांच्या स्वतःच्या जनसेवा फाउंडेशन मार्फत अनेक विकास कामं या ठिकाणी केलेली आहेत. शासनाच्या अनेक योजना या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि म्हणूनच हे गाव जे आहे ते या तालुक्यामध्ये निश्चितपणे हे गाव एक वरच्या क्रमांकाचं आहे. आमचं पुरोगामी विचारांचं गाव आहे. ठीक आहे, मतभेद अंतर्गत असू शकतात, परंतु त्या मतभेदावर ज्यावेळेस आमचे नेते एकच आहेत, विखे पाटील हेच आमचं नेतृत्व आहे, तर त्याबद्दल मी सांगतो की त्यांच्याबद्दल कुणी जर वाईट बोललं तर 100% मला असं वाटतं की गावामधले अनेक जे लोक आहेत त्यांनी नाराजी या ठिकाणी व्यक्त केलेली आहेत. आणि आम्ही नामदार साहेबांबरोबर आहोत, खासदार साहेबांबरोबर आहोत, अशा प्रकारची त्यांनी या ठिकाणी मला सांगितलेलं आहे. सर्वप्रथम मी सर्व पत्रकार बंधूंना धन्यवाद देतो की पिपाडा साहेबांनी जे आमच्या रुई गावावर माऊली तुरकनेवर जे आरोप केले ते खंडन करण्याची संधी या निमित्ताने आपण दिली. कारण आमचं रुई गाव हे बाबांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं गाव आहे, धार्मिक संस्कृती आहे. आणि आतापर्यंत जर गावचा इतिहास जर बघितला, आदरणीय बाळासाहेब विखे पाटलांपासून तर सुजयदादांपर्यंत त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये हे रुई गावांनी त्यांना खंबीर साथ दिलेली आहे. आणि आतापर्यंत नामदार साहेब असतील, दादा असतील, यांनी कधीही कोणत्याही कार्यकर्त्याला कधीही उद्धटपणाने वागा किंवा एखाद्यावर वाद घाला, त्याच्याबरोबर भांडणं करा असं कधीही त्यांनी सांगितलेलं नाही. कारण महाराष्ट्राच्या इतिहासात जर आपण बघितलं, आज मोजक्या नेत्यांमध्ये सुसंस्कृत नेता म्हणून आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव घेतलं जातं. आणि फक्त मला असा प्रश्न पडतो की दरवेळेला राजेंद्र पिपाडे यांच्यावर हल्ले कसे होतात? या गावामध्ये अनेक लोक येतात, अनेक लोक जातात. आणि आता 1-1.5 महिन्यापूर्वी आमच्या गावामध्ये हरिनाम सप्ताह झाला. त्या हरिनाम सप्ताहामध्ये ते सन्मानानं व्यासपीठावर बसले. आम्ही त्यांचं नावही त्या ठिकाणी घेतलं होतं सत्कारासाठी, परंतु त्यानंतर ते निघून गेले. आणि विशेष म्हणजे आदरणीय दादा त्यावेळेस उपस्थित होते. जर दादांची शिकवण जर अशी असती तर दादांनी त्याच वेळेस व्यासपीठावर बसू दिलं नसतं. परंतु आपण म्हणतो नाटपाट नगर होतं, राईचा पर्वत करायचा आणि आपलं राजकीय हेतू साध्य करायचा. फक्त या हेतूनं पिपाडा साहेबांनी या ठिकाणी काम चालवलेलं आहे. आता गणपतीचे दिवस आहेत, आज गणपतीचं विसर्जन आहे. तर मी तर गणपती रायाला एकच प्रार्थना करू इच्छितो की गणपती राया आदरणीय पिपाडा साहेबांना सुबुद्धी दे आणि त्यांच्या मनात आमच्या रुई गावाविषयी जे काही विनाकारण आकस बसलेला आहे तो जाऊन त्यांना सुबुद्धी द्यावी. आणि माऊली तुरकनेंबद्दल जर बोलायचं म्हटलं की माऊली तुरकने आमच्या गावामध्ये धार्मिक राजकीय कामामध्ये नेहमी सहभागी असतात. ते गावकरी मंडळावर पण सदस्य म्हणून आहेत. आदरणीय दादांच्याही ठिकाणी ते खांद्याला खांदा लावून काम करतात. गोरगरिबांचे जनतेचे काम व्हावे म्हणून ते दादांपर्यंत जातात. आणि विशेष करून ज्या वेळेस हा आरोप झाला त्यांना गुंड म्हणून, तर आम्ही तर कार्यकर्ते आहोत, आम्ही निषेध करणारच. परंतु आमच्या गावातले जे थोर मोठे लोक आहेत, जे वाटवडिलांचे आशीर्वाद आम्हाला आहेत, त्या सर्वांनी एवढी कळकळ आणि हळहळ व्यक्त केली की पिपाडा साहेबांसारखा माणूस आपल्या गावातल्या एका तरुण चांगल्या माणसाला गुंड म्हणून संबोधू कसा शकतो.
आणि ज्या माता भगिनी आहेत, ज्या कामावर जातात, रोजंदारीवर काम करतात, त्यांनी सुद्धा असं सांगितलं की पिपाळा साहेबांनी अशी गोष्ट करायलाच नको होती. त्यांना काय त्यांचं राजकीय साध्य करायचं त्यांनी त्यावेळेस साध्य करावं. आणि येणारी विधानसभा निवडणूक आहे, विधानसभेला त्यांनी यावं, त्यांनी तिथं प्रचार सभा घ्यावी, कुणी विरोध करायचं कारण नाही. आणि इथून मागचा इतिहास आहे, त्यांनी या ठिकाणी सभा घेतली, त्यांनी त्यांचे मुद्दे पण या ठिकाणी मांडलेले आहे. कोणी कोणत्या विचाराबरोबर राहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि राहिला प्रश्न विखे पाटलांवर आरोप करण्याचा, कारण जे विखे पाटलांवर काम करतात त्यांना माहिती आहे की विखे पाटलांकडे आपण जावं, साहेबांनी आपलं काम करावं आणि विखे कुटुंबाशी आपण जोडलं जावं. आणि या निमित्ताने जसं आपण साईबाबांकडे जातो आणि बाबांना मागतो, त्याप्रमाणेच विखे कुटुंबाची आमच्या गावावर श्रद्धा आहे आणि त्यांची कृपादृष्टी आहे. आणि म्हणून ज्या वेळेस विखे पाटलांवर एखादा आरोप होतो ते आमच्या सर्व रुई गावचं दैवत आहे. आणि मग साहजिकच त्यांची बदनामी जर चालू असेल तर कोणताही कार्यकर्ता त्या ठिकाणी सहन करणार नाही आणि त्याचं रक्त उफाळून येणार आणि तो त्या ठिकाणी विरोध करणार. या निमित्तानं मी आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या निमित्तानं एकच सांगू इच्छितो की आजपर्यंतचा इतिहास बघा, विनाकारण सूर्यावर थुकण्याचा प्रकार करू नका. त्या ठिकाणी आपलंच नुकसान होणार आहे, आपलीच बदनामी या ठिकाणी होणार आहे. या निमित्तानं मी एकच विनंती करतो की इथून पुढे कोणत्याही राजकीय नेत्याने आमच्या गावात जरूर यावं, त्यांना त्यांची भूमिका मांडण्याची जरूर या ठिकाणी त्यांना अधिकार आहे, हक्क आहे. परंतु विनाकारण येऊन आमच्या गावातल्या तरुण मुलांना जर बदनाम करण्याचं षडयंत्र आपण रचणार असाल तर या रुई गावची हा सर्व आमचा जो काही तरुण वृंद या ठिकाणी आहे तो कदापि सहन करणार नाही. नाही, आता परिस्थिती अशी बरं का की 14 तारखेला पिपाडा साहेब या ठिकाणी रुईत आले. ते आले, त्यांना कुणी विरोध वगैरे करायचा काही विषय येत नाही. किंवा या गावात अनेक राजकीय पुढारी येतात, कोल्हे साहेब येतात, काळे साहेब येतात, विखे साहेब येतात, सुजय दादा येतात, वाकचौरे साहेब येतात, लोखंडे साहेब आलेले आहेत. आमच्या गावाने कधी कोणत्याही नेत्याला कोणत्याही पद्धतीचा असा विरोध केला नाही किंवा तुम्ही आमच्या गावाला काही दिलंच नाही बा असंही म्हटलेलं नाही. शेवटी गाव आहे, गाव कोणत्याही राजकीय पुढाऱ्याकडे काही ना काही मागणार आहे. तुम्हाला द्यायचं न द्यायचं हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. राहिला विषय पिपाडा साहेबांचा. पिपाडा साहेब कधी आले हो सर आमच्याकडं? म्हणजे 10-15 वर्षापूर्वी ज्या वेळेस एक इलेक्शन झालं त्या इलेक्शनला ते उभे राहिले त्यावेळेस ते या गावात आले आणि त्याच्यानंतर 10 वर्षानंतर त्यांना जाग आली आमच्या गणपतीची किंवा आमच्या मारुतीरायाची. 10 वर्षानंतर ते आले. त्याच्या अगोदर त्या 14 तारखेच्या अगोदर आमचा हरिनाम सप्ताह जो आहे 131वा, तर त्या 131व्या सप्त्याला ते आले ना. त्यांचं आम्ही स्वागत केलं, त्यांचा सत्कार केला. आणि सर्वसामान्य आमचा कोणताही माणूस कोणत्याही पद्धतीने कोणाला शिवीगाळ करणार नाही किंवा कोणाला अर्वाच्य बोलणार नाही. त्यांनी ज्या बाईट दिलेल्या असतील समोर पत्रक ठेवून किंवा पॉइंट तयार करून जे बाईट दिल्या त्या आम्ही बिलकुलही मान्य करणार नाही. त्याच्यानंतर आमच्या गावात येऊन आमच्या नेत्याच्या संदर्भात सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील असतील, शालीनताई विखे पाटील असतील, यांच्या संदर्भात जर समजा चुकीच्या पद्धतीचं जर पिपाडा साहेब वक्तव्य करत असेल तर ते आम्ही गावकरी बिलकुल सहन करणार नाही. तुमचं काय जे असेल, तुम्हाला राजकारणाच्या संदर्भात विखे पाटलांविषयी जरी काही बोलायचं असेल तर त्याला एक विशिष्ट टायमिंग आहे, पिरियड आहे. तुम्ही गणपतीची आरती करायला आले की विख्यांच्या पंचिती करायला आली किंवा आमच्या गावच्या पंचिती करायला आली? तुमच्या गावात पाणी येतं का नाही? तुमचं पाणी पळवलं, तुमच्या संस्थांच्या पोरांचे कामं त्यांनी केले नाही. अरे काम कोण करतं काय नाही आमचा संपूर्ण समाज बघतो ना. तुम्ही त्या आमच्या गावात येऊन त्या पंचिती करू नये. तुम्ही जास्तीत जास्त आले, तुम्ही आरती करावी, तुम्ही सर्वसामान्य लोकांबरोबर बोलावं, तुम्हाला काय जे बोलायचं असेल आमचं त्या बाबतीत बिलकुल विरोध नाही. परंतु तुम्ही विनाकारण जर आमच्या नेत्यांची, कारण ज्यांनी आम्हाला दिलंय ते सर्व संपूर्ण समाजाला माहिती आहे त्यांनी काय दिलंय काय नाही दिलंय, तेव्हा तुम्ही आम्हाला ते शहाणपण शिकवायचं काही कारण नाही. किंवा विखे पाटलांनी काय केलं, ते 40 वर्ष आमकं झालं, मी 40 वर्ष काय सरपंच होतो का, मी आमदार होतो का? तुम्ही त्या हिशोबाचे नाहीचे, तेव्हा तुम्ही त्या बाबतीत त्या पंचिती केल्या नाही पाहिजे. आणि तुम्हाला प्रामाणिकपणे आमची विनंतीपूर्वक विनंती आहे पिपाडा साहेब की तुम्ही आमच्या नेत्याच्या संदर्भात आतापर्यंत काय जे चाललंय ना तुमचं ते तुमच्या जवळ राहू द्या. तुम्ही आमच्या नेत्याच्या संदर्भात बिलकुल एक ब्रश शब्द सुद्धा काढता कामा नये. कारण आमचा नेता असं चुकीची माहिती कधीच आमच्या कार्यकर्त्यांना देणार नाही किंवा तुम्ही याला शिव्या द्या किंवा याला हाणमार करा किंवा याला घोडे लावा. आमचा नेता त्या उद्योगातला माणूस नाहीये. आमचा नेता आज महाराष्ट्राचं संपूर्ण राजकारण बघतो.
तेव्हा समाज ओळखतो कोण काय आहे कोण काय नाही. आता इलेक्शन आलं, आता तुम्ही जागे झाले, आता तुम्हाला परत काहीतरी इतक्या दिवस तुम्ही आमच्या नेत्याबरोबर राहिले, म्हणजे तुम्ही 5 वर्ष सत्ता उपभोगली, तिथली राहतेतली, त्यावेळेस तुम्हाला आमचा नेता चांगला वाटला. आता आमचा नेता तुम्हाला गुंड वाटतो का? आता तुम्हाला कार्यकर्ते गुंड वाटतात का? आणि गुंडांचे सरदार म्हणतात. सरदाराच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसले त्यावेळेस तुम्हाला चाललं, आणि आता तुम्हाला जड जायचं काय कारण आहे? तुम्ही इलेक्शनच्या हिशोबाने ज्या पिरियडमध्ये समजा तुमचं इलेक्शन प्रोसेस लागते त्यावेळेस तुम्हाला एकमेकाविषयी काय बोलायचं असेल ते जरूर बोला, परंतु विनाकारण दुसऱ्या कामास्तव आल्यानंतर तुम्ही विनाकारण आमच्या नेत्याची बदनामी करण्याचा तुम्हाला काय एक कवडी मुलंही पण अधिकार नाही. तेव्हा तुम्ही अशा पद्धतीचं फालतू उगाच लोकांना वेगळ्या पद्धतीची चुकीची माहिती देऊन लोकांचा गैरसमज करू नका. हे संपूर्ण गाव जे आहे तर हे संपूर्ण गाव विखे कुटुंबियांच्या पाठीमागं आहे. तेव्हा तुम्ही युद्ध येऊन राजकारणाच्या पलीकडे काहीतरी वेगळ्या पद्धतीनं लोकांच्या कानात सांगून आणि तुमची टुमकी वाजून घेऊ नका. त्याच्यानंतर तुम्ही जे येताना तुमच्या बरोबर जे समजा लोक असतात तर तुम्ही तुमची सिक्युरिटी असेल किंवा तुमचे बरोबर असणारे जे लोक आहे ते फक्त व्हिडिओ शूटिंग करायला आणि दादागिरी करायला येतात का? त्या लोकांनी त्या दिवशी ते सुद्धा आमच्या निदर्शनास आले की आमच्या माऊली तुरकण्यांना त्यांची व्हिडिओ शूटिंग करणं, त्यांच्यावर दादागिरी करणं. तर या अशा पद्धतीची तुमची दादागिरी आम्ही काही खपून घेणार नाही. प्रेमाने या हत्ती जाईल, वाकड्यात जर घुसाल तर शेपूट सुद्धा घुसू देणार नाही. हे एवढी आमची विनंती आहे तुम्हाला गावकऱ्यांची. आमच्या रुई गावामध्ये गणपतीच्या आरतीसाठी पिपाडांना काही युवक मंडळांनी बोलवलेलं होतं. गणपतीची आरती म्हणजे आपलं आराध्य दैवत आहे. आमच्या गावचं हनुमान मंदिर हे आमचं आराध्य दैवत आहे आणि या ठिकाणी अनेक राजकीय पुढारी येतात, राजकीय लोक येतात, ते मारुतीचं दर्शन करतात. या ठिकाणी आम्ही सगळे सर्वपक्षीय लोक, म्हणजे इथं काही एकच पक्ष आहे तो म्हणजे विखे पाटील पक्ष, पण आम्ही आजपर्यंत आमच्या गावाच्या इतिहासात कधीही कोणाचा अपमान केलेला नाही किंवा कोणाला एक शिवी सुद्धा दिलेली नाही. माऊली तुरकनींनी जर असं काही केलं असेल तर त्याचे पुरावे मारुती मंदिराच्या सीसीटीव्ही आणि ग्रामपंचायतच्या जुन्या सीसीटीव्ही मध्ये आहेत, ते सगळ्यांनी बघावे आणि मग त्यांनी आरोप करावे. पिपाडा साहेबांचं काय आहे, 5 वर्ष मागच्या नगरपालिकेचे ते विखेंच्या मांडीला मांडी लावून बसले, त्यावेळेला विखे पाटील गुंड नव्हते, आणि जर विखे पाटील गुंड असतील तर पिपाडा त्याच्यापेक्षा महागुंड आहे असं म्हणून ते त्यांच्याबरोबर राहिले, असा आमचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांनी विनाकारण सर्वसामान्य कार्यकर्त्यांना, विखे पाटलांनी या मतदारसंघावर 50 वर्ष राज्य केलेलं आहे. लोकही त्यांच्यावर प्रेम करतात, जनता त्यांच्यावर प्रेम करते, कारण सगळ्या प्रकारचे कामं असतील, सामाजिक असतील, शैक्षणिक असतील, राजकीय असतील किंवा लोकांच्या नोकरीच्या निमित्ताने कामं असतील, हे सगळे कामं करणारं एकमेव व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील, स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील, अण्णासाहेब भुसके काही काळ आमदार होते या मतदारसंघाचे, आणि सुजयदादा विखे पाटील आता नवीन नेतृत्व या ठिकाणी आलेलं आहे. परंतु कधीही त्यांनी असे संस्कार आमच्या लोकांवर केले नाही की बाबा दुसऱ्या राजकीय पक्षाचा पुढारी गावात आला आणि आमच्या विरुद्ध काही बोलायला लागला तर तुम्ही त्यांना चुपून काढा, तुम्ही त्यांना धुवून काढा, तुम्ही त्यांना जीवे मारायची धमकी द्या, असा काहीही प्रकार या ठिकाणी झालेला नाहीये. त्याचे सगळे पुरावे या ठिकाणी उपलब्ध आहेत. बिनबुडाचे आरोप करून पिपाडा साहेबांनी विखे पाटलांवर, विखे पिता पुत्रांवर गुंड म्हणून आरोप करू नये, कारण सगळ्या तालुक्याला नव्हे राज्याला माहिती आहे की विखेंनी कधीही गुंडागर्दी करून राजकारण केलेलं नाहीये. विकासाच्या राजकारणावरच ते बोलतात आणि विकासच करून दाखवतात, अशा प्रकारची त्यांची ख्याती आहे. म्हणून पिपाडा साहेबांच्या त्या वक्तव्याचा मी निषेध करतो आणि त्यांना एक आवाहन करतो की त्यांनी जी खोटी केस तक्रार आमच्या माऊली तुरकने आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर दाखल केलेली आहे ती त्यांनी मोठ्या मनाने माघार घ्यावी, त्याच्यात त्यांचा मोठेपणा राहील. अन्यथा माऊली तुरकनेंनी त्यांच्यावर केस दाखल केलेलीच आहे, परंतु इथून पुढे पिपाडा साहेब प्रचाराच्या निमित्ताने जरी आले आणि वाकडे तिकडे बोलले तर त्यांना या गोष्टीचा जाब आमचे ग्रामस्थ 100% विचारतील. कारण विखे पाटलांचे संस्कार आमच्यावर हाणामारीचे नाहीये, गुंडागर्दीचे नाहीये. प्रेमाने आम्ही विचारू, वैचारिक बुद्धीतूनच त्यांच्याशी आम्ही बोलू, परंतु त्यांनी जर मनाचा मोठेपणा दाखवून ही केस मागे घेतली तर त्यांचा मोठेपणा राहील आणि या गोष्टीला पूर्णविराम मिळेल. शाही आहे, संविधानाचं पालन सगळे करतात. या ठिकाणी अनेक राजकीय पुढारी येतात. आमच्या हरिनाम सप्ताहानिमित्त या ठिकाणी विवेक पोले आले होते, माननीय घोगरेताई आल्या होत्या, पिपाडा साहेब स्वतः आले होते. त्या सगळ्यांचा आदर सत्कार आमच्या गावाने केला. परंतु आता आपण काल परवा पाहिलं असेल की बाळासाहेब थोरातांनी शिर्डी, सावळीवीर, राहता या ठिकाणी गणपतीच्या आरत्या केल्या. निलेश लंके आले, त्यांनी गणपतीच्या आरत्या केल्या, अनेक ठिकाणी भेटी दिल्या.
परंतु असं जर असतं की विखे पाटलांचे गुंड येऊन राजकीय लोकांना त्रास देतात तर ते त्या ठिकाणी पण दिसलं असतं, पण असं काही झालेलं नाहीये, असं काही होत नाही. आणि पिपाडांवर काही लोक या ठिकाणी होते प्रेम करणारे, प्रत्येकाचा विचार वेगळा असतो, अनेक विचारांचे लोक अनेक ठिकाणी असतात. पण आता ज्यांनी त्यांना बोलवलं, ज्यांनी त्यांना आरतीला बोलवलं, ज्यांनी त्यांना दर्शनाला बोलवलं, त्यांची अशी धारणा झालेली आहे की आपण खूप मोठी चूक केली आणि आता इथून पुढे आपण अशी चूक करणार नाही, असं ते लोक खाजगीत आमच्याशी बोलत आहेत. राजेंद्र पिपाडांनी आमच्या रोई गावामध्ये येऊन तिथं ज्या आमचे कार्यकर्ते माऊली तुरकणे आणि इतर 2 जणांवर जे राजकीय आकाशापोटी जे गुन्हे दाखल केले त्याचा मी पहिल्या भाषेमध्ये म्हणजे त्यांचा पहिल्यांदा निषेध करतो. दुसरी गोष्ट अशी की आमच्या गावामध्ये जे सर्व कामं केले ते आमदार राधाकृष्ण विखे साहेबांनी केले, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच इथं सर्व कामं चालतात. परंतु काय होतं, फक्त 5 वर्षानंतर या राजेंद्र पिपाडांना याची आठवण येते आणि ते गावात येऊ लागतात. आतापर्यंत त्यांचा इतिहास आहे की त्यांनी कधी आतापर्यंत कधी मध्ये आले नाही. फक्त आता शेवटचं इलेक्शनचा पिरियड आला का त्यांना दिसतं जसं पावसाळ्यामध्ये भूछत्र उगवतात तसा तो प्रकार आहे का त्याच काळामध्ये त्यांनी यायचं आणि फक्त लोकांमध्ये मिसगाईड करायचं. आता त्या दिवशीची घटना अशी सर्व ग्रामस्थ सांगतील की त्यांनी फक्त ते येऊन नामदार साहेबांविषयी चुकीचं वक्तव्य करत होते. आपण आजपर्यंत पाहतो युट्यूबच्या माध्यमातून त्यांचे सगळे नामदार साहेबांच्या विरोधात चुकीचे स्टेटमेंट चालू आहे. काय विकास केला काय नाही केलाय सर्व जनतेला माहिती, आणि साहेबांनी पूर्ण महाराष्ट्राचं काय आमच्या रुई गावचं अक्षरशः सोनं केलंय. आणि त्यांच्याविषयी जर तुम्ही इथं येऊन गावात येऊन जर चुकीचं जर गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असाल आणि आमच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल करणार असाल तर हे गाव कधी मान्य करणार नाही. आणि राजेंद्र पिपाड साहेब आम्ही तुम्हाला सांगतो, तुम्हाला गावात याच्यापूर्वी तुम्ही किती वेळेस आले तुम्हाला कोणी विरोध केला नाही, पण ज्यावेळेस तुम्ही नामदार साहेबांविषयी चुकीचं बोलतात त्यावेळेस तुम्हाला गावातला प्रत्येक नागरिक तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. हेच सांगतो आम्ही तुम्हाला या माध्यमातून हे सांगू इच्छितो की तुम्ही जे गुन्हे दाखल केले तुम्ही ते कृपया मागे घ्यावे, अन्यथा तुम्हाला ज्यावेळेस बी तुम्ही असं चुकीचं मेसेज पसरवण्याचा प्रयत्न करशाल त्यावेळेस तुम्हाला गाव कधी माफ करणार नाही. सर्व पत्रकार बंधूंचे खूप खूप धन्यवाद. आपण सर्व आम्ही बोलवल्यावर आलात. 14 तारखेला डॉक्टर पिपाडा साहेब आमच्या गावात आले होते. तर एक सरपंच म्हणून माझी अशी विनंती आहे त्यांना की आम्ही या गावात कधीही कुणालाही येण्यापासून अडवलं नाही. तुम्हालाही संविधानाने पूर्ण अधिकार दिलाय कोणत्याही गावात जाण्याचा, आरती करण्याचा, पण त्याच संविधानाने आम्हालाही अधिकार दिलाय की तुम्ही चुकीचं बोलले तुम्हाला जाब विचारायचा. त्यामुळे तुम्ही इथून पुढे गावात येताना मतदारसंघात कोणत्याही गावात जा, तुम्हाला जाब विचारला तर तुम्ही परत गुन्हे दाखल करणार का? 5 वर्ष तुम्ही विखे पाटलांच्या गाडीत फिरले, 5 वर्ष तुम्हाला सगळं चाललं, सत्ता भोगली. अहो त्या राहता शहरात 6 इंची गटारी केलेत तुम्ही. आमच्या गावात सुद्धा बघायला मिळणार नाही 2 फुटी गटारी आहेत आमच्या गावात. तुम्ही त्या राहत्याचं वाटोळं करून ठेवलं. शिर्डी बघा, तुम्ही आमच्या गावात येऊन पंचायती करण्यापेक्षा तुमचं जर तुम्ही बघितलं ना ते जास्त योग्य होईल. आता तर तुम्ही कुठल्या पदावर नाही येणार पण नाही ही आम्हालाही खात्री आहे, पण आमच्या गावातून या गोष्टी तुम्ही करणं चुकीचं आहे. पण तुम्ही जर असं चुकीच्या पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांना गुंड म्हणत असाल तर तुम्ही जिथं बोललात, तुम्ही कॅमेऱ्यात सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे आहे, तुमच्याकडे आहे, त्या माध्यमातून आम्ही जेवढे आमचे तिथं कार्यकर्ते वयोवृद्ध लोक उपस्थित होते, विखेंचे गुंड म्हणता, किती लोकांवर गुन्हे दाखल तुम्ही येऊन सिद्ध करून दाखवा, तर तुम्ही त्यांना गुंड म्हणत तुम्हाला अधिकार आहे. आणि इथून पुढे जर तुम्ही असं वागणार असाल तर आम्हाला ग्रामपंचायतचा ठराव घेऊन ग्रामसभा, विशेष ग्रामसभा बोलवून तुम्हाला गावबंदी करावं लागेल. आजपर्यंत असं झालं नाही, पण ही गोष्ट करण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका. 15 वर्ष झाले तुम्ही आमच्या गावात येऊन गेले होते. अहो सांत्वन भेटीला येऊन सुद्धा तुम्ही राजकीय बोलता. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. गावात आमच्या गावात तुम्ही सांत्वन भेटीला आलात आणि तिथे येऊन राजकीय बोलू राहिले. 30-35 वर्षाची मुलं वारलेत आमच्या गावात, त्यांच्या घरात येऊन तुम्ही राजकीय बोलताय, जातीवाचक बोलताय. आमच्या गावाची शांतता खराब करण्याचं तुम्ही अजिबात प्रयत्न करू नका. 30 वर्षापासून राजकारणात ते सांगता, रात्री लोक आम्हाला फोन करता. याला कोण फोन करेल? विखे पाटील कुटुंबाकडून आमचं कुठलंही काम अडत नाही. आपल्याकडे एवढं चांगलं साहेब हॉस्पिटल आहे, प्रवराचं हॉस्पिटल आहे, विळद घाटाचं हॉस्पिटल आहे, अँब्युलन्स सुद्धा आमच्याकडे मोफत मिळते. तुम्हाला तुमचाही व्यवसाय, तुम्हाला तुम्ही सांगता का साखर सम्राट आहे, ते करतील मदत. पैसा खूप लोकांकडे, करोडपती लोकांकडे, पण तो खर्च करायची दानच विखे पाटलांमध्ये, तुमच्यात नाही. हे ध्यानात ठेवा तुम्ही. 2 वर्षापूर्वी कोविड येऊन गेला, आमच्या गावात 45 लोकांचं त्यावेळेस निधन झालं कोरोनाने. त्यावेळेस का तुम्ही आमच्या गावात आले नाही? आज का तुम्हाला रुई गाव आठवलं? मारुती मंदिर प्रत्येक गावात आहे, गणपती प्रत्येक गावात आहे. ठीक आहे, तुम्हाला एखादा तुमचा असेल, तुमचा जवळचा नातेवाईक किंवा चाहता, त्यांनी बोलवलं तुम्हाला आरतीला, आरती करा ना तुम्ही. बाकीच्या गोष्टीत तुम्ही चर्चा करायचं काहीच काम नव्हतं. एकदम अशा पद्धतीनं जर तुम्ही वागणार असाल तर तुम्हाला मी तर म्हणतो मतदारसंघात सुद्धा प्रत्येक गाव बंदी करून टाकील. एकदम असं
आणि तुम्ही जे विखे पाटलाबद्दल जे आरोप केले, तुम्हाला त्याचा जाब विचारला, इतका राग आला, पण आम्ही आमच्या गावाचे प्रश्न सोडवायला समर्थ आहोत. आमचे विखे पाटील समर्थ आहेत. विखे पाटील कुटुंबांनी आम्हाला 1 महिन्यापूर्वी आमच्या गावचे 20 किलोमीटरचे रस्ते मुर्मीकरण करून दिले, ते पण स्वतःच्या खिशाच्या पैशातून. 1 कोटी रुपयाचा निधी आम्हाला त्यांनी दिलाय. आता काल परवा दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत 1,62,00,000 आमच्या गावासाठी आलेले आहेत. जलजीवन मिशनचं 14.5 कोटीचं काम आमच्या गावात झालंय. 18 कोटीचा गणकतरावचा प्रोजेक्ट आमच्या गावासाठी पुढच्या महिन्यात काम सुरू होत आहे. जवळजवळ 150-200 कोटीच्या जमिनी आम्हाला मोफत गावठांसाठी दिलेल्या आहेत. तुमचं योगदान काय आमच्या गावासाठी? मागच्या 20 वर्षात, तुम्ही 30 वर्षापासून राजकारणात ते सांगता, आम्हाला तुम्ही केलेलं एखादं काम सांगा. त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारे आमच्या गावात येऊन ही शांतता भंग करायचा प्रयत्न करू नका. अन्यथा आम्हाला या सर्व गावकऱ्यांना ग्रामपंचायतला विशेष ग्रामसभा बोलावून तुम्हाला गावबंदी करावं लागेल. ही वेळ आमच्यावर येऊ देऊ नका. 2-3 दिवसापूर्वी राजेंद्र पिपाडा हे आमच्या गावामध्ये आरतीसाठी आले होते गणपतीच्या. त्या ठिकाणी आमचे मित्र माऊली तुरकणे यांनी दर्शनासाठी मंदिरात गेल्यानंतर त्यांची समोरच्या वयस्कर लोकांसंग चर्चा चालू होती आणि ती चर्चा माऊलींनी ऐकली आणि ती चर्चा अशी होती की विखे कुटुंबांनी तुमच्या गावासाठी काय केलं किंवा तुमच्या गावात ह्या योजना आल्या नाही, त्या योजना आल्या नाही, किंवा आत्ताच मी या सोसायटी आपल्या संस्थांच्या कामगारांसाठी आम्ही मोटरसायकलवर तिथं त्यांच्या संघ वारंवार पाठपुरावा करण्यासाठी जात होतो. ही खोटी माहिती त्यांनी आत्ताच युट्यूबवर मी ऐकलेली. तर हे सर्व काम विखे कुटुंब करतंय, ते यांना काही देखवत नाही. आणि त्याच्यामुळं आता एक मागच्या सप्त्यामध्ये पण ते येऊन गेले इथं. त्यांनी त्या टायमाला पण थोडंसं आम्हाला वेगळ्या याच्यात सांगितलं का बा मी तुम्हाला पुढील काळामध्ये मदत करतो, असं करतो. आता आमच्या इथं सभा मंडपाचं काम चालू आहे, परंतु कुठल्याही प्रकारचे काही मदत न करता फक्त लोकांचा संभ्रम निर्माण करायचा आणि वेगळी माहिती देऊन लोकांना या विखे कुटुंबाची काहीतरी वेगळीच माहिती सांगायची. तर त्यांना मी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने एकच विनंती करतो की या ठिकाणी यापुढील काळात तुम्हाला जर यायचं असेल तर कृपा करून विखे कुटुंब असेल किंवा इतर त्यांचा परिवार असेल यांच्याविषयी कुठल्याही प्रकारचं आपण वक्तव्य करू नये. ज्या कामासाठी आले त्याच कामासाठी तुम्ही यायचंय, अन्यथा आम्हाला याविषयी वेगळा निर्णय घ्यावा लागेल. तो म्हणजे तुम्हाला गावबंदी करावं लागेल. कारण गावामध्ये शांतता आहे, ती शांतता अशीच राहिली पाहिजे. कारण जसं दगड उचकवल्यावर विंचू निघतात, तशा प्रकारे इलेक्शन जवळ आलं का हे नेते मंडळी गावाला वारंवार येऊन भेटी देणं किंवा लोक कोणाची इथं निधन झालं तर मग त्यांची इथं जायचं आणि त्या लोकांचा सहानुभूती मिळवायची. आताच 2-3 दिवसापूर्वी एका ठिकाणी जाऊन त्यांनी त्यांच्या बरोबर जे लोक असतात शूटिंग करणारे त्यांना सांगायचे इकडून शूटिंग घे, तिकडून शूटिंग घे आणि लोकांची सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करतात. मागच्या काळामध्ये तुम्ही ज्यावेळेस सत्तेत होते नगरपालिकेच्या, त्या काळात तुम्ही काय आमच्या गावासाठी कुठलंही काम दिलं नाही किंवा कुठलेही म्हणजे असं आमच्या गावातील एखादा माणूस तुम्ही कुठेतरी कामावर लावला असं दाखवून द्या. विखे कुटुंब जे करतंय ते सर्वांसाठीच करतंय. त्याच्यामुळं इथून पुढं आमच्या गावामध्ये कोणाला गुंड म्हणण्याचा सुद्धा तुम्हाला अधिकार नाही. आणि विखे कुटुंबाने असं काही सांगितलेलं नाही का बाबा गावामध्ये आम्ही याला येऊन देऊ नका किंवा त्याला दादागिरी करा, हे असं कधीच सांगितलेलं नाही. सुजय दादा असतील, साहेब असतील, तर मी ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं या ठिकाणी या गोष्टीचा निषेध करतो. आणि तुम्ही जे सांगितलं
का आम्ही रस्त्यावर उतरू? तुम्ही रस्त्यावर उतरण्यासाठी तुमच्या संघ कोण कोण आलंय आमच्या गावातून किंवा इतर ठिकाणून ते पण तुम्ही दाखवून द्या किंवा आमच्या गावाच्या विरोधात किंवा या गुंडांच्या विरोधात तुम्ही उतरणार आहात. तरी मी तुम्हाला परत एकदा विनंती करतो की तुम्ही या पुढील काळात येताना विचारपूर्वक या ठिकाणी येऊन बोललं पाहिजे आणि जे नको बोलायला ते बोलू नका. धन्यवाद. 14 तारखेला गणपतीच्या आरतीसाठी डॉक्टर राजेंद्र पिपाडा आरतीसाठी आलेले होते. आरतीसाठी आल्यानंतर त्यांचं काम होतं की आरती करणे आणि निघून जाणे. 2009 नंतर त्यांना रुईगाव आठवलं आरतीसाठी. इतर मध्ये 10 ते 15 वर्ष त्यांना रुईगाव दिसलं नाही, कोणत्याही सुखदुःखात आठवलं नाही. जसे पानकाळ्यात भुईछत्र उगवतात तसे यांना आता रुईगाव दिसायला लागलं. रुई गावासाठी आतापर्यंत डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांचा 1 रुपयाचाही निधी नाही. आमच्या तालुक्याचे नेते, राज्याचे नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमच्या गावचा विकास अतिशय उत्तमरित्या चालू आहे. इतका चांगला विकास असताना फक्त डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांना विखे परिवाराचं नाव घेतल्याशिवाय यांची कोणतीही राजकीय पोळी भाजत नाही. विखे कुटुंबाचं नाव घेतल्याशिवाय यांचं राजकारणच चालत नाही. त्याच्यामुळं त्यांनी जो आरोप केलेला आहे रुई गावात गुंडशाही, रुईच्या नागरिकांना त्यांनी गुंड म्हणून संबोधलेलं आहे. सप्ताह काळात रुई गावचा आता सप्ताह झाला 1 महिन्यापूर्वी, त्या काळात डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी रोख स्वरूपात 51,000 रुपये निधी दिला. त्यावेळी डॉक्टर राजेंद्र पिपाडा आलेलेच होते. त्यावेळेसही आम्हाला जर गुंडागर्दी करायची असती तर आम्ही तिथं गुंडागर्दी केली असती. पण असे आमच्या गावात सुसंस्कृतपणा आहे. सभा मंडपासाठी सुद्धा 11 लाखांची निधी डॉक्टर साहेबांनी दिलेला आहे, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी. म्हणजे कोणत्याही प्रकारचा त्या दिवशी माऊली तुरकणे काही बोलले नाही. त्यांचं माऊली तुरकणेंचं एकच म्हणणं होतं, तुम्ही गावात आरतीसाठी आलात, आरती करा, गणपतीचं आरती केल्यानंतर तुम्ही जा. हे कोणत्याही राजकीय व्यासपीठ नाही. राजकीय व्यासपीठाला पुढे वेळ आहे, पण त्यांनी तसं न करता फक्त विखे दोष दाखवलेला आहे. त्यामुळे हे सर्व खोटं आहे. आणि डॉक्टर साहेबांना विनंती, यानंतर जर रुई गावात तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही शांततेच्या मार्गाने या. तुम्ही तुमच्या राजकीय हिशोबात राजकारणाच्या वेळेस बोला. इतर वेळेस जर आम्ही गुंड असतोच तर त्या दिवशी तुम्ही सरळ गेलेच नसते रुई गावातून. तुम्हाला तुमच्याच भाषेत आम्ही पाठवलं असतं. आम्हाला तसे नामदार साहेबांचे आणि डॉक्टर सुजयदादांचे संस्कार चांगले आहे. आम्ही विचाराची लढाई विचारानच करतो. त्याच्यामुळे माऊली तुरकणेंवर जे आरोप केले ते साफ खोटे आहे. आणि त्यांच्यावर जो गुन्हा दाखल केलेला आहे तुम्ही त्वरित मागं घ्यावा. अन्यथा आमचे गुन्ह्यानंतर आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ तुम्ही येऊन देऊ नका. धन्यवाद. डॉक्टर पिपाडा यांना एवढंच सांगू इच्छिते एक सरपंच म्हणून की येत्या काळात तुम्हाला कुठल्याही मतदारसंघातील कुठल्याही गावात जायचे असेल तर जा, परंतु आमचे दैवत माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबद्दल कुठलाही अपशब्द वापरू नका किंवा अपप्रचार करू नका. जर तुम्ही असे केले तर मी एक महिला सरपंच म्हणून एवढेच सांगते की गावातील नारी शक्ती त्यांची ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही.